नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण अमरावती महानगरपालिकामध्ये भरती निघालेली आहे। तर ही भरती कोणत्या पदासाठी होणार आहे, तुम्हाला अर्ज यादी कशा प्रकारे भरावा लागणार आहे याबाबत सविस्तर माहिती पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा। नोकरीविषयीची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल मिळत राहील। तर मित्रांनो, अमरावती महानगरपालिका अंतर्गत जी भरती निघालेली आहे ती भरती निघालेली आहे आरोग्य सेविका या पदासाठी। तर आता आपण पाहणार याची पात्रता काय मागितले, अर्ज तुम्हाला या ठिकाणी कशा प्रकारे भरावा लागेल। तर बघा मित्रांनो, कंत्राटी पद भरती जाहिरात 2025-26 एएनएम करता ही भरती निघालेली आहे। तर पदाचे नाव आहे एएनएम, एकूण जागा आहे 9। तर या ठिकाणी पात्रता मागितली आहे 10वी पास आणि एएनएम कोर्स। लक्षात ठेवा, 10वी पास एएनएम कोर्स आणि या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन पण लागणार आहे आणि वयोमर्यादा आहे 18 ते 64 वर्षापर्यंत। ठीक आहे, विद्यार्थी त्यासाठी 18 ते 43 वर्षापर्यंत वयोमर्यादा या ठिकाणी राहणार आहे। तर या ठिकाणी तुम्हाला मानधन मिळणार आहे 18,000 रुपये महिना। लक्षात ठेवायचं, 18,000 रुपये महिना मानधन मिळणार आहे। कॅटेगरी बघा, एनटीसी 1 जागा, एनटीडी 1 जागा, एसीबीसी 4 जागा, ईडब्ल्यूएस 2 जागा आणि ओबीसी 1 जागा, या 9 जागेसाठी ही भरती होणार आहे। यामध्ये एससी, एसटी आणि ओपन कॅटेगरीच्या जागा नाही आहे आणि तुम्हाला 18,000 रुपये यासाठी मानधन मिळणार आहे। आणि जर तुम्हाला शासकीय अनुभव असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य पण दिल्या जाणार आहे। तर याची अंतिम तारीख आहे 5 जानेवारी। 5 जानेवारी सायंकाळी 5च्या आत तुम्हाला आपला जो अर्ज हा दिलेल्या पत्त्यावर स्वतः नेऊन द्यायचा आहे। अमरावती महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभाग हा पत्ता दिलेला आहे। या पत्त्यावर तुम्हाला अर्ज नेऊन द्यायचा। राजकमल चौक मध्ये महानगरपालिकेमध्ये पंजाब नॅशनल बँकचा वरचा माळ या ठिकाणी ऑफिस आहे। या ऑफिसमध्ये तुम्हाला अर्ज स्वतः नेऊन द्यायचा आहे। 5 जानेवारीची अंतिम तारीख आहे। ही जी भरती आहे पूर्णपणे कंत्राटी स्वरूपाची आहे, कायम स्वरूपाची नाही। लक्षात ठेवायचं, कंत्राटी स्वरूपाची ही भरती राहणार आहे। आणि तुमची जी नियुक्ती होणार आहे ते गुणवत्तेच्या आधारावर होणार आहे। ठीक आहे, मेरिट लिस्टच्या आधारे तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार आहे। ठीक आहे, तसं तुम्हाला अर्जासोबत कोणकोणते डॉक्युमेंट लावायचे आहे संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे। ते अर्ज भरताना व्यवस्थित वाचायचे आणि नंतरच आपला अर्ज जो हा दिलेल्या पत्त्यावर जमा करायचा। अर्ज हा स्वतः नेऊन द्यायचा, पोस्टाने पाठवायचा नाही। ठीक आहे, डॉक्युमेंट वगैरे तुमचे जातीचे प्रमाणपत्र, डोमिसाइल सर्टिफिकेट, लहान कुटुंब प्रमाणपत्र, ठीक आहे, संपूर्ण डॉक्युमेंट लिस्ट दिलेली आहे। हे तुम्हाला अर्ज भरताना जोडावे लागणार आहे। सर्व डॉक्युमेंट जे सेल्फ अटेस्ट करून लावायचे। तर तुमची मेरिट लिस्ट कशा प्रकारे लावल्या जाणार आहे संपूर्णपणे या ठिकाणी दिलेला आहे। तर हा अर्ज दिलेला, हा अर्ज भरायचा, हे डॉक्युमेंट लावायचे सेल्फ अटेस्ट करून आणि दिलेल्या पत्त्यावर जमा करायचा। 5 जानेवारीची अंतिम तारीख आहे। सविस्तर माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे। तर लक्षात ठेवायचं, अर्ज जो आहे हा दिलेल्या पत्त्यात स्वतः नेऊन द्यायचा। 5 जानेवारीची अंतिम तारीख आहे। अर्ज दिलेला आहे, अर्जासोबत संपूर्ण डॉक्युमेंट लावायचे सेल्फ अटेस्ट करून। जे काही तुमचं एज्युकेशन डॉक्युमेंट असेल, एएनएमचा डिप्लोमा असेल, रजिस्ट्रेशन असेल, संपूर्ण तुम्हाला अर्जासोबत लावावं लागेल सेल्फ अटेस्ट करून आणि दिलेल्या पत्त्यावर जमा करायचा आहे। आणि लक्षात ठेवायचं, ही भरती पूर्णपणे कंत्राटी स्वरूपाची असणार आहे। तुम्हाला अर्ज आणि माहिती पत्रक लागत असेल तर आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, त्यावर तुम्हाला पीडीएफ मिळून जाईल। टेलिग्राम चॅनल लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल। तर व्हिडिओ महत्त्वाचा, जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा। धन्यवाद।